हॅलो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बनवणार आहोत बघा आपण गावरान आंब्याचं लोणचं बनवणार आहोत बघा. त्याच्यासाठी 5 किलो आंबे घेतलेले आहेत मी. स्वच्छ धुतले, 3-4 तास ते पाण्यात भिजत ठेवले आणि बघा स्वच्छ कोरडे करून आता आपल्याला त्याच्यावरती मीठ आणि हळद त्याला फोडीला जे फोडलेले आहे त्यांना आंब्याच्या त्याच्यावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर सर्वात अगोदर बघा मीठ टाकलेलं आहे मी. मीठ टाकल्यानंतर आपण त्याच्यावर थोडी हळद टाकू आणि हळद मीठ जे आहे हे जे फोडी आपण कापलेले आहेत त्यांना पूर्ण असं एकसारखं एकजीव पूर्ण मिक्स करायचं. असं हळद मीठ अगोदर जर आपण आंब्याच्या फोडींना लावून ठेवलं तर खूप भारी चव लागते फोडींची. तर बघा आता हळद आणि मीठ टाकून झालेलं आहे. आता हळद आणि मीठ दोन्ही बघा आपण आंब्याच्या फोडीमध्ये छान असं मिक्स करून घेऊ. तर बघा आंब्याच्या फोडींना थोडंही पाणी नसायला पाहिजे. जेव्हा आपण धुतो तेव्हा एकदम सुकून घ्यायच्या, त्या कोरड्या करून घ्यायच्या आणि नंतरच आपल्याला त्याला हळद मीठ लावायचं आहे. तर आता हे जे हळद मीठ लावलेलं आहे हे हळद मीठ लावून आपल्याला एका भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे रात्रभर. म्हणजे जे आपण हळद मीठ लावलेलं आहे त्या हळद मिठाचं पाणी सुटते बघा, त्याच्यासाठी आपल्याला ते हळद मीठ अगोदर लावून घ्यायचं असते. तर बघा अशा पद्धतीनं जेवढे 5 किलो आंबे होते सर्वच आंब्यांना हळद मीठ मी लावून घेतलं. आता चिनी मातीची भरणी दिसत आहे तुम्हाला. याच्यामध्ये आपण जे हळद मीठ लावलेलं आहे बघा त्यातलं थोडं थोडं मीठ टाकून भरणीमध्ये पूर्ण ते व्यवस्थित टाकून घेते. आणि लोणचं बघा आंब्याचं लोणचं एकदम सोप्या आणि सहज पद्धतीने आपण बनवू शकतो. पण अशा पद्धतीनं जर आपण बनवलं तर 1-2 वर्ष सहज आपलं लोणचं टिकते. लोणच्याला बुरशी येत नाही किंवा आपलं लोणचंही खराब होत नाही. त्याच्यासाठी आपण जेव्हा लोणचं तयार करतो, जेव्हा बनवतो तेव्हा थोडी काळजी घ्यावी लागते. जर आपण थोडीशी काळजी आणि लक्ष देऊन जर केलं तर नक्कीच आपलं लोणचं बघा 1-2 वर्ष सहज टिकू शकते. तर बघा 2-3 भांड्यामध्ये दिसत आहेत तुम्हाला की सर्व मी हळद मीठ लावून घेतलेलं आहे त्याला. आता एका भरणीमध्ये थोडं थोडं करून जे आहे हे पूर्ण मी एका भरणीमध्ये पॅक करून ठेवते. तुम्ही पांढरा कपडा जरी बांधून ठेवला तरी चालते भरणीला, पण झाकण आहे तर मी झाकणच लावून घेते. आता थोडं थोडं करून बघा, थोडं थोडं करून पूर्ण जे आहे ते भरणीमध्ये आता मी भरून घेतलेलं आहे. आणि त्याच्यावर तुम्ही कपडासुद्धा बांधू शकता आणि झाकणसुद्धा लावू शकता. तर मी झाकणच, भरणीचं जे झाकण आहे ते झाकणच त्या भरणीला लावून ठेवते. आणि ही भरणी जी आहे ही रात्रभर आता अशीच ठेवून द्यायची. तर आपल्याला याच्या समोरची प्रोसिजर जी आहे ते सकाळी करायची आहे. तर रात्रभर बघा भरणी अशीच आपण ठेवून दिली. भरणी ठेवून दिल्यानंतर बघा आता सकाळी आता आपण लोणच्याची तयारी करू. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा जे भरणीमध्ये आपण जे लोणच्याच्या फोडी ठेवलेल्या होत्या त्याला हळद मीठ लावून ठेवलं होतं. तर त्याचं बघा हळद मिठाचं जे पाणी सुटलेलं आहे तर त्याच्यातून बघा ते फोडी काढून घेतल्या. एक असा कपडा टाकायचा आणि त्याच्यावर त्या फोडी सुकू घालायच्या, वाळू घालायच्या, जेणेकरून त्या फोडीला पाणी राहिलं नाही पाहिजे, असं पूर्ण सुकल्या पाहिजे त्या जेव्हा आपल्याला लोणचं टाकायचं असते तेव्हा. तर इकडे बघा कपड्यावरती दिल्या आपण फोडी टाकून, जे काही ओलावा असेल त्याला तो निघून गेला पाहिजे. तर बघा थोड्या वेळानं तो सुकल्यानंतर त्याच्यावर हात थोडा हलक्या हाताने ते फिरून घेतल्या. आता हे आपल्या इकडे फोडी सुकतात तोपर्यंत आपण करू आता मसाल्याची तयारी. तर लोणच्यामध्ये बघा अगोदर मी मोहरी भाजून घेतली आणि हलकी भाजायची. जास्त मसाला जो आहे तो जास्त भाजायचा नाही, हलक्या आचेवरच, कमी आचेवरच तो भाजायचा. तर अगोदर बघा मी मोहरी भाजून घेतली आणि नंतर आता टाकली आहे मी मेथी. तर मेथीसुद्धा कमी आचेवरच, जास्त न भाजता बघा कमी पावरवरच असे थोडी थोडी सर्वच मसाले असे भाजून घ्यायचे. तर बघा मोहरीसुद्धा भाजून झाली, मेथीसुद्धा भाजून झाली. आता जिरं झाल्यानंतर बघा लवंग आणि काळी मिरी हे सुद्धा मी भाजून घेणार आहे. तर जेवढे काही आपले मसाले होते ते बघा एकामागे एक मी सर्व मसाले असे छान असे भाजून घेतले. सोप आहे तर सोपसुद्धा अशा हलक्या आचेवरती भाजून घेतली.
आता सर्व मसाला बघा आपला जवळपास पूर्ण भाजून झाला. धने जे आहे धनेसुद्धा कमी आचेवरती थोडी वाफ देऊन त्याला ते सुद्धा भाजून घेतले आणि मोहरी डाळसुद्धा भाजून घेतली. तर बघा सर्वच मसाले आपले छानपैकी मस्त असे भाजून झाले. आता पॅनमध्ये तुम्हाला तेल दिसत आहे. तर याच्यामध्ये बघा हळकुंड आणले होते लोणच्यामध्ये टाकायसाठी. तर ते हळकुंड जे आहे ते अगोदर तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि नंतर मिक्सरामधून काढायचे आहे. तर बघा तेल तापलेलं होतं. हळकुंड जे आहे ते मी तेलातून अगोदर काढून घेतले. आता ते हळकुंड थंड होईपर्यंत आपला जो मसाला आहे हा मसाला आपण मिक्सरमधून आता काढून घेऊ. तर बघा आपले हळकुंड थंड होईपर्यंत आपण जो मसाला घेतलेला आहे, मोहरी घेतली, मेथी घेतली, जिरा आहे, काळे मिरे आणि लवंग आहे, धने आहेत, मोहरीची डाळ आहे, सोप आहे, हे सर्व जे आपले मसाले आहे ते मस्त बघा असे जाडसर काढून घ्यायचे. आता इकडे गॅसवर ठेवलेलं आहे बघा तेल गजामध्ये. ते चांगलं कळकळीत असं गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे हिंग. तर हिंगाची द्यायची बघा त्या तेलाला फोडणी. आपण हिंग जर लोणच्यामध्ये टाकलं तर त्यानं आपल्या लोणचं जे आहे त्या लोणच्याला बुरशी चढत नाही. त्याच्यासाठी हिंग टाकणं हे गरजेचं असते. आणि मेथी जर आपण लोणच्यामध्ये टाकली तर त्याने बघा आपलं लोणचं जे आहे ते कडक राहते. आता सगळे मसाले जाडसर असं मस्त मिक्सरमधून काढून घेतले आणि ते मसाले घेतले कोपरात. तर बघा एका टोपलीमध्ये तुम्हाला आंब्याच्या फोडी दिसत आहेत, सुकलेल्या होत्या. तर ते टोपल्यामध्ये काढून घेतल्या. आता कोपरामध्ये जो आपला जाडसर मसाला आहे याच्यात आपण टाकणार आहोत आता जे गरम केलेलं तेल आहे. तेल हे थंड होऊ द्यायचं, गरम गरम मसाल्यामध्ये टाकायचं नाही. आता तेल बघा थंड झालं तर थोडं थोडं करून ते मसाल्यामध्ये आता आपण मिक्स करून घेऊ. आणि मसाले जे आहेत आपले ते मसाले आपण जास्त भाजायचे नाही, म्हणजे कमी आचेवरतीच थोड्या थोड्या फ्लेमवरच बघा ते भाजायचे, नाहीतर मग जास्त ते जळून जातात. तर बघा तेल टाकलेलं आहे. आणखीन आपण थोडं तेल टाकू आणि जो मसाला जो आहे तो मसाला तो पूर्ण ओला करून घेऊ. आणि मसाला ओला झाल्यानंतर बघा जे आपल्या टोपलीमध्ये आपल्याला आंब्याच्या फोडी दिसत आहेत ते थोड्या थोड्या आपण त्या कोपऱ्यामध्ये टाकू आणि त्या मसाला जो आहे आपला त्या मसाल्यामध्ये त्या फोडी मिक्स करून घेऊ. तर बघा असा पूर्ण एकजीव करायचा मसाला. तेल जे आहे ते तेल पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स झालं पाहिजे आणि पूर्ण मसाला जो आहे हा पूर्ण एकजीव झाला पाहिजे. तर हे बघा आता झाला आपला मसाला हा पूर्ण मिक्स करून. तर जे आता टोपलीमधल्या जे आपल्याला फोडी दिसत आहे ते आपल्याला आता कोपऱ्यामध्ये टाकायच्या आणि थोड्या थोड्या करून आपण ते आता मसाल्यामध्ये फोडी त्या मिक्स करून घेऊ. तर बघा मसाला मिक्स केल्यानंतर बघा लाल तिखट आणि हळद आणि मीठ टाकायचं राहिलं आपलं. तर बघा लाल तिखट, मीठ आणि हळद हे जेवढ्या प्रमाणात आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपण टाकून घेतलं आणि पुन्हा आपण ते जो तेल टाकून मसाला एकजीव केला त्याच मसाल्यामध्ये मिरची पावडर, हळद आणि नमक आपण पुन्हा ते एकत्रित करून घेऊ. आता मसाला एकदम छान लालसर असा दिसत आहे. लोणच्याचा मसाला एकदम भारी बनला होता. अशा पद्धतीने जर लोणचं जर आपण बनवलं तर वर्ष 2 वर्ष सहज आपल्याला लोणचं टिकते. लोणचं खराब होत नाही, लोणच्याला बुरशी येत नाही. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ट्राय करून बघा, नक्कीच खूप भारी चव होते लोणच्याची. आता बघा तिखट, मीठ, हळद, लाल तिखट सगळं बघा आपलं टाकून झालं. मसालाही छान असा मिक्स करून झाला तेलामध्ये. आता आपण ज्या टोपल्यातल्या फोडी आहे त्या बघा कोपऱ्यामध्ये टाकू आणि अशा एकसारख्या मस्त एकजीव पूर्ण अशा मिक्स करून घेऊ. आणि बघा खूप सोप्या आणि सहज पद्धतीने बघा आपलं लोणचं हे बनलेलं आहे. अशा पद्धतीने बघा मसाला तयार करायचा. फोडीला हळद मीठ लावून बघा ते सुकवायच्या
आणि वाळवून बघा छान पद्धतीने असं लोणचं बनवायचं. बघा दिसायलाच एवढं भारी दिसत होतं लोणचं की एकच नंबर झालं बघा. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून पहा. आणि लोणचं जे आहे ते 1-2 वर्ष तुम्ही टिकवू शकता. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तर करा मग मस्त लोणचं आणि 1-2 वर्ष सहज घरी बसून मस्त खा. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.